तुझ्यात हरवले मी भाग 26. जेवताना सुद्धा दोघांचं बोलणं सुरूच होतं. बोलता बोलता आश्रमात सायलीची काळजी घेणाऱ्या ताईचा विषय निघाला. आदित्यने शांतपणे विचारलं, तुझा अजूनही ताईशी संपर्क आहे का? त्या अजूनही आश्रमात आहेत का? सायलीने फक्त नकारार्थी मान हलवली. आदित्य काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. ती कोणत्या प्रश्नाला नाही म्हणाली हेच त्याला समजत नव्हतं. काही क्षण शांतता पसरली. अचानक सायली हळू आवाजात म्हणाली, ताई सुद्धा आता या जगात नाहीत. हे ऐकताच आदित्यच्या हातातील घास तसाच थांबला. त्याच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत होता. सायलीने स्वतःला सावरत पुढे सांगितलं, 1.5 वर्षापूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्याआधी 3 वर्षांनी त्यांनी आश्रम सोडून गाव गाठलं होतं. माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी त्यांना भेटायला गेले होते. तेव्हा त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिले. माझ्या स्वप्नांसाठी शुभेच्छा दिल्या. पण ती आमची शेवटची भेट ठरेल हे मला तेव्हा माहिती नव्हतं. सायली पुढे सांगू लागली. दुसऱ्या दिवशी आश्रमातील सगळ्यांनी ताईंना निरोप दिला. त्यांना निरोप देताना प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. माझ्याही. ती क्षणभर थांबली. त्या फक्त आश्रमाच्या ताई नव्हत्या, त्या माझ्यासाठी आई होत्या. त्यांनी मला 15 वर्ष स्वतःच्या मुलीसारखं जपलं. त्यांच्या हातचं जेवण, त्यांचा ओरडा, त्यांचं प्रेम सगळंच माझ्या आयुष्याचा भाग बनलं होतं. आदित्य शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता. सायली पुढे म्हणाली, त्यानंतर मी नाशिकला नोकरीसाठी गेले. कामामुळे रोज बोलणं शक्य नव्हतं, पण आठवड्यातून एकदा तरी आम्ही तासनतास फोनवर बोलायचो. तिचा आवाज पुन्हा भरून आला. मग 1.5 वर्षापूर्वी अचानक फोन आला. ताईंना हृदयविकाराचा झटका आला होता. सायलीने डोळे मिटले. मी ऑफिसमधून लगेच रजा घेतली आणि आश्रमातील लोकांसोबत त्यांच्या गावी पोहोचले. पण तेव्हा खूप उशीर झाला होता. हे ऐकताच आदित्यच्या मनातही एक वेदना दाटून आली. तो काही बोलला नाही, फक्त सायलीकडे शांतपणे पाहत राहिला. सायलीने डोळ्यातील अश्रू पुसले आणि हळू आवाजात म्हणाली, त्या दिवशी त्यांच्या पार्थिवाजवळ उभी राहिले तेव्हा मला पहिल्यांदाच जाणवलं, खरं अनाथपण म्हणजे काय. जिने मला जन्म दिला तिची आठवणही माझ्याकडे नाही, पण ताईंनी मला आईचं प्रेम दिलं. 15 वर्ष त्यांनी माझी प्रत्येक गोष्ट सांभाळली. माझ्या आनंदात हसल्या, दुःखात माझ्यासोबत रडल्या. आदित्य शांतपणे ऐकत होता. सायली पुढे म्हणाली, मी त्यांच्या पार्थिवाला मिठी मारून खूप रडले, पण तेवढ्यात त्यांच्या मुलाने मला शांत केलं. तो म्हणाला, आईने आम्हाला आधीच सांगितलं होतं, माझ्या जाण्यानंतर कोणीही रडायचं नाही. सायलीच्या ओठांवर हलकसं हसू उमटलं. मी ताईंच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखंच समाधान होतं, जणू त्या शांत झोपल्या होत्या. त्या क्षणी मी डोळे पुसले आणि देवाचे आभार मानले, कारण त्याने मला जन्मदात्री आई दिली नव्हती, पण तिच्याहूनही मोठं आईचं प्रेम देणारी ताई दिली होती. हे ऐकून आदित्यच्या डोळ्यातही पाणी आलं. त्याने काही न बोलता सायलीकडे पाहिलं, कारण त्या क्षणी शब्दांपेक्षा शांतता जास्त बोलत होती. सायलीने एक दीर्घ श्वास घेतला. त्या दिवशी ताईसोबतच मला साधना काकूचीही खूप आठवण आली. आदित्यने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. सायली हलकसं हसली. मी साधना काकूसोबत फक्त काही तास घालवले होते, पण त्या काही तासातच त्यांच्या डोळ्यातलं आईचं ममत्व मला जाणवलं होतं. हे बोलताना तिचा आवाज पुन्हा मंद झाला. कधी कधी वाटतं मला 2 आई मिळाल्या होत्या, एक ताई आणि दुसरी साधना काकू. पण नियतीने दोघींनाही माझ्यापासून खूप लवकर हिरावून घेतलं. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटले. हे पाहून आदित्यने हळूच तिच्या हातावर हात ठेवला. सायलीने त्याच्याकडे पाहिलं. आदित्य काही बोलला नाही, पण त्याच्या डोळ्यातली आपुलकी आणि आधार पाहून सायलीने हलकेसं स्मित केलं. दोघांचं जेवण संपलं होतं. सायली उठली आणि म्हणाली, चल आता आवराआवर करूया. आदित्यनेही मान हलवली. दोघे मिळून स्वयंपाकघर आवरू लागले. काम करतानाही सायली आश्रमातील छोट्या छोट्या आठवणी, ताईंचं प्रेम आणि तिथलं आयुष्य सांगत राहिली. आता तिच्या आवाजात दुःखापेक्षा आठवणीचा ओलावा होता आणि आदित्य शांतपणे तिचं प्रत्येक शब्द मनात साठवत होता. 15-20 मिनिटात दोघांनी मिळून सगळी आवराआवर पूर्ण केली. यानंतर ते दोघे हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसले. संभाषण थांबलं होतं, पण आदित्यच्या मनात अजूनही अनेक प्रश्न होते. मात्र दिवसभर सायलीने इतक्या वेदनादायक आठवणी सांगितल्या होत्या की आता तिला आणखी काही विचारणं योग्य नाही हे त्यालाही जाणवलं होतं. आदित्य शांतपणे फोनमध्ये काहीतरी पाहत बसला. सायलीने सोफ्याच्या पाठीला डोकं टेकवलं आणि डोळे मिटले. काही क्षणांनी आदित्यची नजर तिच्यावर गेली. तिचा थकलेला चेहरा, लाल झालेले डोळे आणि दिवसभराच्या भावनिक ताणाने आलेला थकवा त्याच्या नजरेतून सुटला नाही.
तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. शेवटी त्याने हळू आवाजात विचारलं, सायली, डोकं दुखतंय का? सायलीने हळूच डोळे उघडले. थोडंसं. तिने पुन्हा डोळे मिटले. हे पाहून आदित्य काळजीने म्हणाला, तू खूप थकली आहेस. जा, थोडा आराम कर. हवं असेल तर डोकंदुखीची गोळी देतो. सायलीने हलकंसं हसत नकारार्थी मान हलवली. नको, गोळी नको. पण तिचा थकवा पाहून आदित्यची काळजी मात्र आणखी वाढली. मग निदान जाऊन झोप तरी, आदित्य प्रेमळ पण ठाम आवाजात म्हणाला. दुपारीही तुला बरं वाटत नव्हतं. आता तर डोळेही लाल झाले आहेत. आज दिवसभर आपण खूप काही बोललो. पुन्हा त्या सगळ्या आठवणी जगाव्या लागल्या. त्यामुळे तू मानसिकदृष्ट्याही थकली असशील. सायली शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. माझी काळजी करू नकोस. आदित्य पुढे म्हणाला, मला अजून झोपायचं नाही. काही ईमेल्स बघायचे आहेत आणि नोकरीसाठीही थोडा प्रयत्न करायचा आहे. हे ऐकताच सायली म्हणाली, मग मीही इथेच बस. उद्या रविवार आहे. मला ऑफिसलाही जायचं नाही. आदित्यने लगेच बोट दाखवत हसून नकार दिला. असं नाही. रविवार आहे म्हणून तब्येत बिघडलेली असताना जागं राहायचं असं नसतं. तू शांतपणे तुझ्या खोलीत जा, फ्रेश हो आणि झोप. सकाळीही घाईने उठायची गरज नाही. सायलीने ओठ फुगवले. किती भाषण देतोस तू? आदित्य हसला. हो, पण आज हे भाषण ऐकावंच लागेल. त्याच्या चेहऱ्यावर खरी काळजी पाहून सायलीचं रुसणंही हळूहळू विरघळू लागलं. आदित्य हसत म्हणाला, माहितीये, मी जरा जास्तच बोलतोय. पण खरंच आज तू खूप थकली आहेस. दिवसभर जुन्या आठवणी सांगितल्यामुळे तुझ्यावर मानसिक ताण आला आहे. त्यामुळे तुला विश्रांतीची गरज आहे. तो तिच्या डोळ्यात पाहत पुढे म्हणाला, माझ्यासाठी? आता झोप, जाऊन झोप. सायली काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. त्याच्या डोळ्यातील काळजी खोटी नव्हती. ती हलकसं हसली. ठीक आहे, जाते. शाब्बास, ही झाली ना समजूतदार मुलगी. आदित्यने हसत म्हटलं. सायलीही हसत उठली. पण उठताच तिला अचानक चक्कर आली. तिने लगेच डोळ्यांवर हात ठेवला आणि डगमगली. हे पाहताच आदित्य घाबरला. तो पटकन तिच्याजवळ गेला. तिच्या दोन्ही खांद्यांना आधार देत म्हणाला, सायली, काय झालं? ठीक आहेस ना? चक्कर आली का? सायलीने डोळे मिटूनच हलक्या आवाजात उत्तर दिलं, हो, थोडी. काही क्षणांनी तिने स्वतःला सावरलं आणि म्हणाली, आता ठीक आहे. पण आदित्यचा चेहरा मात्र अजूनही काळजीने भरलेला होता. बघितलंस ना, म्हणूनच मी तुला आराम करायला सांगत होतो, आदित्य म्हणाला आणि तिला पुन्हा हळूच सोफ्यावर बसवलं. तो तिच्यासमोर बसत गंभीर आवाजात म्हणाला, सायली, हे नेहमी होतं का? तुला अधूनमधून चक्कर येते का? सायलीने हलकसं मान हलवली. आदित्यची काळजी आणखी वाढली. मग तू डॉक्टरकडे जायला हवं. सोमवारीच तपासणी करून घे आणि तुला एकटं जायचं नसेल तर मी तुझ्यासोबत येईन. हे ऐकून सायली थोडी घाबरली. तिने पटकन विषय बदलण्याचा प्रयत्न केला. अरे, डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. मला चक्कर काय येते हे मला आधीपासूनच माहिती आहे. आदित्यने आश्चर्याने विचारलं, म्हणजे तुला कारण माहिती आहे? हो, काय कारण आहे? आदित्यच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य पाहून सायली काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली आणि अचानक मोठ्याने हसायला लागली. अरे, तुझा चेहरा बघ, जणू मला काही मोठाच आजार झाला आहे असं वाटतंय तुला. आदित्यने थोडं रागावल्यासारखं म्हणालं, सायली, मजाक नको, खरंच सांग. सायलीने हसू आवरत त्याच्या कपाळावर हलकसं बोट ठेवलं आणि म्हणाली, अरे वेड्या, मला काही गंभीर झालेलं नाही. सायली हसतच म्हणाली, माझ्या शरीरात फक्त हिमोग्लोबिन कमी आहे. त्यामुळे कधी कधी चक्कर येते. बाकी मी अगदी ठीक आहे. आदित्यने सुटकेचा निश्वास टाकला, पण पुढच्या क्षणी गंभीर होत विचारलं, किती आहे हिमोग्लोबिन? सायलीने शांतपणे उत्तर दिलं, 8. काय? फक्त 8? आदित्य आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाला, सायली, हे अजिबात चांगलं नाही. किमान 12 तरी असायला हवं. डॉक्टरांनी औषध दिली आहेत ना? सायलीने मान हलवली. पण आदित्य थांबला नाही. फक्त औषधांवर अवलंबून राहू नकोस. चांगला आहारही तितकाच महत्वाचा आहे. उद्यापासून मी रोज तुझ्यासाठी गाजर, बीट आणि टोमॅटोचा ताजा ज्यूस बनवणार. हे ऐकताच सायलीचा चेहरा पडला. काय? बीट आणि टोमॅटोचा ज्यूस? ती नाक मुरगळत म्हणाली. आदित्य हसला. हो, आणि जर तू नाही म्हणालीस तर लहान मुलांना जसं आई जबरदस्तीने औषध पाजते ना, तसंच मी तुझं नाक दाबून तुला तो ज्यूस पाजेन. आदित्यचं बोलणं ऐकताच सायलीने मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचा त्रास आणि आदित्यच्या चेहऱ्यावरचं मिस्किल हसू पाहून पहिल्यांदाच हलकासा विनोद रंगू लागला. मी तो भयंकर ज्यूस अजिबात पिणार नाही, सायली रागाने म्हणाली आणि उठून तिच्या खोलीकडे निघाली. आदित्यही तिच्या मागे हसत गेला. अगं, तो जंक नाही, हेल्दी ज्यूस आहे. आणि लक्षात ठेव, गरज पडली तर मी तुला जबरदस्तीनेही पाजेन.
सायलीने रागाने त्याच्याकडे पाहिलं. तुम्ही नोकरी सोडून फिटनेस कोच व्हा, लोकांना भाषण द्या आणि दिवसभर बीट टोमॅटोचा ज्यूस पाजत बसा. आदित्य खडखडून हसला. फिटनेस कोच नाही, पण माझी मैत्रीण निरोगी राहावी एवढी इच्छा नक्की आहे. हे ऐकून सायली काही क्षण शांत झाली, पण लगेच पुन्हा नाक मुरडत म्हणाली, मी तो ज्यूस पिणार नाही. प्यावाच लागेल. कधीच नाही. पाहू उद्या. सायलीने रागाने दार पकडलं. नरकात जा. असं म्हणत तिने दार आदित्यच्या तोंडावर बंद केलं. दाराबाहेर उभा असलेला आदित्य मात्र हसतच म्हणाला, उद्या सकाळी ज्यूस तयार असेल, मग बघतो कशी नाही पितेस. तो हसत आपल्या खोलीत गेला. इकडे सायली दाराला टेकून उभी होती. मोठा फिटनेस कोच आला आहे. गाजर, बीट, टोमॅटोचा ज्यूस पाजणार म्हणे. ती स्वतःशीच पुटपुटली. पण रागाच्या त्या क्षणातही तिच्या ओठांवर नकळत एक हलकसं हसू उमटलं होतं. सायली आपल्या खोलीत आली, पण ज्यूस पिणारच या धमकीची आठवण होताच ती स्वतःशीच कुरकुरू लागली. मोठा बिझनेस कोच मोठा फिटनेस कोच आला आहे. मला जबरदस्ती बीट, टोमॅटो आणि गाजरचा ज्यूस पाजणार म्हणे. ते तिन्ही पदार्थ डोळ्यांसमोर येताच तिला मळमळल्यासारखं वाटलं. ती पटकन बाथरूममध्ये जाऊन बेसिनसमोर उभी राहिली. उलटी तर झाली नाही, पण मन मात्र अस्वस्थ झालं. आरशात स्वतःकडे पाहताना तिच्या मनात आदित्यचे शब्द घुमू लागले. हिमोग्लोबिन फक्त 8, अजिबात चांगलं नाही. तिने कपाळावर हात फिरवला. आज दिवसभर खूप चक्कर येत होती. कदाचित आदित्यची काळजी ही चुकीची नव्हती. तिने चेहरा धुवून स्वतःला सावरलं आणि बेडवर बसत मोबाईल हातात घेतला. एका व्यक्तीला तिने मेसेज पाठवला, पण बराच वेळ उत्तर आलं नाही. तिने पुन्हा एक मेसेज केला आणि शांतपणे वाट पाहू लागली. उत्तर न आल्यावर तिने दीर्घ श्वास घेतला. अलार्म नेहमीपेक्षा उशिराच लावला आणि टेबलाच्या ड्रॉवरमधून औषधं काढून घेतली. फोन पुन्हा पाहिला, पण अजूनही उत्तर नव्हतं. बहुतेक व्यस्त असतील, उद्या बोलू, ती स्वतःशीच म्हणाली. तेवढ्यात तिची नजर मोबाईलमध्ये सेव्ह केलेल्या आदित्य या नावावर गेली. त्याला ऑनलाईन पाहताच तिच्या चेहऱ्यावर नकळत हलकसं स्मित उमटलं. राग अजून थोडा होता, पण मैत्री त्याहूनही मोठी झाली होती. तिने त्याला गुड नाईट असा मेसेज पाठवला आणि लगेच दुसरा मेसेज केला. जास्त वेळ जागू नकोस, लवकर झोप. मेसेज पाठवून तिने मोबाईल बाजूला ठेवला, दिवा बंद केला आणि शांतपणे झोपण्याचा प्रयत्न करू लागली. दुसरीकडे आदित्य मात्र आपल्या खोलीत कोणाशी तरी फोनवर बोलत होता. काय? अजून 1 महिना? पण मी इथे आणखी 1 महिना कसा राहू? सायलीला काय सांगू? समोरच्याने काही उत्तर न देता फोन कट केला. आदित्यने पुन्हा पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. वैतागून त्याने मोबाईल पलंगावर आपटला. तेवढ्यात त्याची नजर सायलीच्या मेसेजवर पडली. त्याने पटकन चॅट उघडली. गुड नाईट आणि जास्त वेळ जागू नकोस, लवकर झोप. हे 2 मेसेज वाचताच त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्यानेही उत्तर पाठवलं, ओके, गुड नाईट टू यू. मेसेज पाठवल्यावर त्याच्या लक्षात आलं की सायली तोपर्यंत झोपली होती. झोपली वाटतं, तो हलकसं हसत म्हणाला. मोबाईल बाजूला ठेवून तो पुन्हा शांत बसला. काही वेळापूर्वी झालेल्या फोन कॉलमधले शब्द त्याच्या मनात सतत घुमत होते. आणखी 1 महिना? हा विचार त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करत होता. त्या विचारातच मात्र रात्र पुढे हळूहळू सरकत गेली. रात्रभर अनेक विचारांनी घेरलेल्या आदित्यला अखेर उशिरा झोप लागली. जे होईल ते पाहू असे स्वतःला समजावत त्याने डोळे मिटले. दुसरीकडे सायलीलाही औषधाचा परिणाम झाल्यामुळे पटकन झोप लागली. मात्र झोपण्यापूर्वी तिच्या मनावर एक मोठं ओझं हलकं झालं होतं. आयुष्यातील इतक्या वर्षापासून मनात दडवून ठेवलेल्या आठवणी तिने पहिल्यांदाच कोणासमोर इतक्या मोकळेपणाने मांडल्या होत्या. त्यामुळे तिच्या मनाला थोडासा तरी दिलासा मिळाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे आदित्य लवकर उठला. त्याने तयार होऊन जॉगिंगला जाण्यापूर्वी हरीशजी यांना शुभेच्छा दिल्या आणि बाहेर पडला. जॉगिंग करून परत येईपर्यंत कविताताई दूध घेऊन आल्या होत्या. रविवार असल्यामुळे त्या नेहमी 8च्या सुमारास सायलीला उठवायच्या, पण आदित्य आल्यापासून ती जबाबदारी त्याने स्वतः घेतली होती. शुभ सकाळ कविताताई. हसत म्हणत त्याने त्यांच्या हातातून दुधाची पिशवी घेतली. शुभ सकाळ बेटा, त्या हसत म्हणाल्या. आदित्यने दूध फ्रीजमध्ये ठेवले, स्वतःच्या खोलीत जाऊन अंघोळ केली, कपडे बदलले आणि ताजेतवाने होऊन पुन्हा स्वयंपाकघरात आला. अजून 8ही वाजले नव्हते. आज रविवार असल्यामुळे घराची साफसफाई करायची होती. त्यामुळे दुपारचे जेवण बनवायला वेळ मिळणार नव्हता. म्हणून भरपेट नाश्ता करायचा तशी त्याची योजना होती. काही क्षण विचार केल्यानंतर त्याने आज नाश्त्यासाठी पोहे, रवा ढोकळा आणि चहा बनवायचे ठरवले. तो लगेच कामाला लागला. एका बाजूला ढोकळा वाफेवर ठेवला, दुसरीकडे पोह्यांची तयारी सुरू केली आणि त्याचवेळी चहाही गॅसवर ठेवला. काम करता करता त्याच्या मनात दुपारच्या जेवणाचाही विचार सुरू झाला. काल त्यांच्या गप्पांमुळे बाहेरून जेवण मागवावं लागलं होतं, पण आज तसं करायचं नव्हतं. त्याने फ्रीज उघडून आतल्या भाज्या आणि सामान पाहिलं. काय पटकन बनवता येईल तो स्वतःशीच पुटपुटला, पण काही ठोस सुचेना.
सायली उठल्यावर तिलाच विचारतो, असं म्हणत त्याने पुन्हा नाश्त्याकडे लक्ष दिलं. दरम्यान सायलीच्या खोलीत तिचा रोजचा अलार्म वाजला. पण कालच्या मानसिक थकव्यामुळे आणि औषधाच्या परिणामामुळे ती इतक्या गाढ झोपेत होती की तिला अलार्मचा ऐकू आला नाही. बाहेर आदित्य आपल्या कामात पूर्ण गुंग होता. पोहे तयार झाले होते. ढोकळाही जवळजवळ शिजून झाला होता. चहाचा सुगंध संपूर्ण घरभर दरवळत होता. कामाच्या गडबडीत वेळ कसा गेला हे त्याला कळलंच नाही. अचानक त्याची नजर घड्याळावर गेली. 8 वाजून 24 मिनिटं झाली होती. त्याने लगेच बेडरूमकडे जाणाऱ्या पॅसेजकडे पाहिलं. सायली अजून बाहेर आली नाही. त्याच्या भुवया नकळत आठवल्या. नेहमी या वेळेपर्यंत सायली फ्रेश होऊन बाहेर यायची. आज मात्र अजूनही तिचा काहीच पत्ता नव्हता. त्याने लगेच ढोकळ्याचा गॅस बंद केला. ॲप्रॉन काढून बाजूला ठेवला आणि कोणताही वेळ न दवडता तो सायलीच्या खोलीकडे निघाला. आदित्य थेट सायलीच्या खोलीसमोर येऊन उभा राहिला. आता तिनेच त्याला तिच्या खोलीचा दरवाजा ठोठावण्याची परवानगी दिली होती, म्हणून त्याने हलकेच दरवाजावर टकटक केली. सायली, सायली, ऐकतेस ना? अजून झोपली आहेस का? उठ, 8:30 वाजायला आलेत. सायली? उत्तर न मिळाल्याने त्याने पुन्हा दरवाजा ठोठावला. सायली, दार उघड. तू ठीक आहेस ना? आज सायली अजूनही गाढ झोपेत होती. मात्र दरवाजा ठोठावण्याचा आवाज आणि आदित्यची सततची हाक तिच्या कानावर पडू लागली. तिने हळूहळू डोळे उघडले. क्षणभर तिला काही समजलं नाही. तिने बाजूला ठेवलेला मोबाईल उचलून वेळ पाहिली. 8:24. अरे बापरे, इतका उशीर! ती स्वतःशीच पुटपुटली. तिला अजूनही थोडी झोप येत होती, पण बाहेरून आदित्यचा काळजीयुक्त आवाज सतत ऐकू येत होता. सायली, प्लीज काहीतरी बोल. थांब आदित्य, आले. सायलीने मोठ्याने उत्तर दिलं. तिचा आवाज ऐकताच आदित्यने सुटकेचा दीर्घ श्वास घेतला. देवाचे लाख लाख आभार. रात्रभर तिची तब्येत बरी नव्हती. तिला चक्कर आली होती. डोकं दुखत होतं. काल तिने आयुष्यातल्या वेदनादायक आठवणी पुन्हा जगल्या होत्या. त्यामुळे सकाळी इतका वेळ तिच्याकडून काहीच प्रतिसाद न आल्याने त्याच्या मनात नको नको ते विचार येऊ लागले होते. सायलीने पटकन स्वतःला सावरलं. आज तिला चक्कर येत नव्हती. देवा, धन्यवाद, ती म्हणाली. मनात म्हणाली. तिने दरवाजा उघडला. दार उघडताच आदित्यने तिच्यावर अक्षरशः प्रश्नाचा भडीमार केला. तू ठीक आहेस ना? इतका उशीर का झाला? तुला पुन्हा चक्कर आली का? डोकं दुखतंय का? डॉक्टरकडे जायचंय का? पटकन तयार हो आणि आधी नाश्ता करू आणि मग डॉक्टरकडे जाऊ. तो एकामागे एक बोलतच राहिला. सायली दाराला टेकून त्याच्याकडे बघत राहिली. शेवटी ती मोठ्याने म्हणाली, ए, बस झालं. आदित्य लगेच गप्प झाला. त्याचं तोंड तसंच उघडं राहिलं. सायलीला ते पाहून हसू आलं. ती 2 पावले पुढे आली आणि त्याच्या हनुवटीला हलकासा हात लावून तिने त्याचं उघडं राहिलेलं तोंड बंद केलं आणि हसत म्हणाली, आज सकाळी काय झालंय तुला? किती बोलतोयस? आणि जास्त वेळ झोपले म्हणजे लगेच मी आजारी पडले असं होतं का? सायली, सायली, तू आहेस ना? सायली, अख्खं घर डोक्यावर घेतलंस? ती त्याच्याच आवाजाची नक्कल करत म्हणाली. आदित्य तिच्याकडे फक्त पाहत राहिला. मी गाढ झोपले होते म्हणून उठायला उशीर झाला, एवढंच. पण तुला तर वाटलं मी मेलीच बहुतेक. सायलीने हसतच वाक्य पूर्ण केलं. क्षणात आदित्यचा चेहरा गंभीर झाला. गप्प बस सायली. त्याचा आवाज यावेळी कठोर होता. सायली लगेच शांत झाली. दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा. आणि पार्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.